तर चला फलंदाजीसाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येऊया. पहिला चेंडू घेऊन येतो गोलंदाज DSK आणि फलंदाजीसाठी थांबा DSK जरा थांबा, गाड घेतायत पंचांकडे. अर्थातच पहिला जो फलंदाज आहे स्ट्राईकवर सतीश आणि त्याच्या जोडीला विजय स्ट्राईकला आहे आणि सतीश आहे तो नो स्ट्राईकला आहे. पहिला चेंडू पॉवर प्लेचा. पहिल्या चेंडूला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय, चांगली फेक करतोय. पहिल्या चेंडूला मात्र वळण देतोय डावखुरा शैलीदार गोलंदाज. यावेळेला बीट करतोय तो म्हणजे विजयला. कोणती धाव मिळत नाही पाहिजे, पहिल्या चेंडूवर कोणती मोहर लागत नाही. डॉट चेंडू बिंदी गेल. सुरुवात चांगली आहे. हवेत आहे चेंडू परंतु इथे नशिबाने साथ दिली विजयला आणि वाईडिश पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय डीच्या झोन मध्ये. एक धाव अकाउंट ओपन करतोय विजय आपलं स्वतःचं आणि संघाचा सुद्धा श्री गणेशा करतो एका धावेने. धाव संख्या आहे 1 बिनबाद. 2 चेंडूचा खेळ इथे संपुष्टात आलाय. फार रंगतदार लढत इथे पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ एक एक सामना जिंकून या पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. यावेळेला चेंडू तेच तरार सरळ यशांच्या मागे. किपरने दाद मागितले स्पेलेकचे पंच यांच्याकडे, अर्थातच नितीन पवार यांच्याकडे, परंतु नाही सांगितलं. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित फलंदाज विजय. फिल्डिंगची सजावट जर आपण पाहिली तर एक स्क्वेअर लेगला आपण पाहतोय पंचांच्या दिशेला तैनात आहे. एक शॉर्ट मिड विकेट, एक मिड ऑफ. या वेळेला मात्र चेंडू काही काळाच्या आत आणि इथे बघा खराब. येस, पंचांचा इशारा येतोय आऊटचा. धावचित पाहायला मिळतंय. पहिला गडी बाद. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर या धावबद्दल बोलतात स्वतःहून केलेली आत्महत्या. बघा, जेव्हा तुमच्यामध्ये अंडरस्टँडिंग नीट नसेल, व्यवस्थित नसेल, म्हणजे संवाद तुमच्याकडे नसेल तर मात्र किंवा ताळमेळ नसेल तर मात्र असं तुम्हाला याचं रूपांतर पाहायला मिळतं. कारण एकामेकाला कॉल देणं फार गरजेचं होतं. खरं म्हणजे स्ट्राईकवर येण्याच्या धावपळीत सतीशने मात्र विजयला इथे बाद केलंय आणि इथे मात्र विजयने कुठेतरी थांबायला सांगायला हवं होतं, परंतु पहिला गडी बाद होते. धाव संख्या आहे फक्त 1. मी विनंती करतोय सन्माननीय प्रकाश बाचुलकर, तसे सन्माननीय रोहित पवार, तसे सन्माननीय शुभम पवार, तसे सन्माननीय धनाजी पवार आणि सन्माननीय बंटी पवार, आपल्याला विनंती आहे, आयोजक आपल्याला विनंती करतात आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान होण्यासाठी यायचं आहे. आपल्याला विनंती आहे. 5 बॉल झालेले आहेत. किती रन्स? किती? 5 चेंडूंमध्ये फक्त 1च धाव खर्च केली या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी मी म्हणून नॅचरली कट मिळतोय ह्या गोलंदाजाला आणि बरोबर अशा दिशेने तो गोलंदाजी करतोय, अशा एंडनी गोलंदाजी करतोय ज्या एंडनी त्याला बरोबर साथ दिली जाते. म्हणजेच काय, तो त्याचं नॅचरल ओव्हर द विकेट, लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. अशा वेळेला तुम्हाला नॅचरली आउट कट मिळतात आणि ते मात्र शस्त्र वापरलंय आणि त्याची बरोबर त्यांनी या षटकामध्ये पूर्तता केलेली आहे. अर्थातच 1च धाव देऊन आपण पाहतोय एक फक्त धावबाद जो झालेला आहे. भले त्यांनी विकेट घेतलेली नाहीये, परंतु जी 1 विकेट गेली ती मात्र धावाच्या स्वरूपात. 1 गडी बाद. धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1. आता आपण जर फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन जे आहे ते काढून टाकण्यात आलेलं आहे. आता मात्र दूरवर फैलावलेले क्षेत्ररक्षक सुद्धा पाहायला मिळत आहेत. एक डीप मिड विकेट, एक काव कॉर्नरला तैनात आहे, एक लॉंग रन, एक लॉंग ऑफ, एक डीप कव्हर्सला तैनात आहे. परंतु 30 सर्कलच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर एक वाईडिश पॉइंट आहे, कव्हर्स आहे, एक मिड ऑन आहे आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण तैनात फिल्डर पाहतो. यावेळेला हवे चेंडू, मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र झेल घेतला जातोय, परफेक्ट झेल. आणि इथे दुसरा गडी बाद होताना आपण पाहतोय. दुसऱ्या विकेटचं पतन. धावसंख्या आहे फक्त 1. DSKने चांगली गोलंदाजी केली, त्याच्यानंतर मात्र गोलंदाजीसाठी कर्णधाराने पाचारण केलं अनिकेतला
आणि अनिकेत मात्र चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर मात्र ब्रेक थ्रू मिळवून देतोय आपल्या संघासाठी नवीन फलंदाज वैभव. सतीश आहे नॉन स्ट्राईकला, वैभव आहे स्ट्राईकला. वैभवने मागच्या सामन्यामध्ये यावेळेला चांगला स्ट्रोक सजवलाय. व्हॉट अ शॉट, नजाकत वारा स्ट्रोक 6 धावांसाठी मॅक्झिमम. आता मात्र आपण पाहतोय गती वाढवण्याचा प्रयत्न वैभव करतोय, ज्याने विजयश्री खेचून आणली होती मागच्या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी. 3 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता असताना मात्र सरळ षटकार खेचला लॉंगॉनला आणि त्याने स्वतः मात्र आपली विजयश्री खेचून आणली होती आपल्या संघासाठी. तो इथे मात्र आता इथे आपली 30 खेळी पुढे चालू ठेवले का हा मात्र नक्कीच प्रश्न आहे. परंतु मी असं म्हणून नक्कीच चालू ठेवले, कारण त्या षटकारानंतर हा त्याचा पहिल्या चेंडूवर पहिला षटकार येतो. धावसंख्या आहे 7. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, परंतु असं क्षेत्र निवडलंय जिथे एकच धाव मिळू शकते. म्हणजे तुम्ही कितीही जोराने फटका मारा, कितीही जोराने स्ट्रोक मारा, तुम्हाला एकच धाव मिळेल. एका धावेने 8 धावा धावफलकावर. परंतु प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय. बॉल पाठवा लवकर. थोडस लक्ष ठेवा आपल्या मैदानामध्ये. बॉल चेंडूची पूर्तता करा सर, चेंडूची पूर्तता करा लवकर सर. बॉल पाठवा लवकर. दुसरं षटक, पहिलं षटक आपण पाहिलं डीएसकेने चांगला हाताळलं होतं पॉवर प्लेचं, आणि पॉवर प्ले मध्ये फक्त 1 धाव देणं म्हणजे मी म्हणून कौतुकाला पात्र ठरलेला आहे डीएसके. त्यानंतर मात्र अनिकेत थोडा महागडा ठरला. 1 षटकार जरूर आलाय. या वेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र अयशस्वी. तेच सरळ चेंडू सरळ यष्टीच्या मागे विसावतो. तो मस्ते तो म्हणजेच यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. कोणती धाव मिळत नाही. आपण पाहतो धावफलकावर स्कोरबोर्डवर स्थिरावलेली धावसंख्या. यावेळेला 50च्या तासाचे चेंडू फक्त बाउन्स थोडा घेतलाय, अपील केलं जातंय. हा बाउन्स जास्त होता घडून, परंतु पंचांनी सांगितलंय 1 धाव बायच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सध्या. उसळी घेतोय या विकेटवर, आणि विकेट बी असं म्हणेन की बॉलिंगला थोडीशी सपोर्ट जरूर देतोय. फक्त इथे मात्र बॅटिंग सुद्धा जी आपण सकाळच्या सत्रात चाळकेवाडीचा जो संघ होता मात्र त्या फेरीमध्ये पोहोचला आहे. आणि यावेळेला आपण पाहतो डान्सिंग डाऊन द विकेट मारण्याचा प्रयत्न, म्हणजे क्रीज सोडून खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु स्ट्रोक मध्ये तेवढी ताकद नव्हती. 2 धावा जरूर मिळतात या स्ट्रोकवर. 2 धावांना धावसंख्या आपण पाहते रुंदी जरूर होते धाव फलकावर. 11 धावा दुहेरीत मात्र पोहोचतोय. कृपया 4 व्हीलर जी आहे मैदानाच्या आतमध्ये, आपण आपल्याला विनंती आहे आपण थोडीशी ती मैदानाच्या बाहेर घ्यायची आहे. आमच्या मैदानामध्ये अडचण होऊ नये किंवा अडथळा निर्माण होऊ नये असं जरा आम्हाला प्लीज त्याचं सहकार्य तुम्ही द्या. सहकार्य कराल ही अपेक्षा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11, म्हणजे 5.5च्या सरासरीने ते धावा जमवायचा प्रयत्न झालेला आहे. परंतु कुठेतरी धावसंख्या मी म्हणेन 2 षटकांमध्ये कमी आहे. येणारे 2 जी षटकं आहेत म्हणजेच 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडूंमध्ये तुम्हाला आतषबाजी, तुम्हाला मोठे स्ट्रोक मारावा लागतील, तुम्हाला आपल्या संघाला थोडंसं चांगल्या सुस्थितीत न्यावा लागेल. परंतु ही कामगिरी करावायची जर असेल, थांबा जरा, बॉलर थांबा, ती व्हेकल जाऊ दे. सन्माननीय प्रशांत वल्लम उर्फ भाऊ यांचं इथे आगमन झालेलं आहे. नक्कीच आम्ही या चांगलं चषक 2024 मध्ये आम्ही आयोजक आणि आमच्या समालोचन कक्षाच्या माध्यमातून आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. सुस्वागतम सर. अतिथी देवो भव. आपण आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण जे आपले अतिथी विराजमान आपल्या स्टेजवर झालेले आहेत किंवा आपल्या व्यासपीठावर येतात, नक्कीच देवाची त्यांना उपमा दिली जाते आणि ते सन्माननीय पाहुणे आपल्या या व्यासपीठावर विराजमान. पुन्हा एकदा त्यांचं स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून येऊया मैदानाच्या आत, परंतु व्याख्याल काढायची आहे. जी व्याख्याल आहे अर्टिगा, ती गाडी बाउंड्रीच्या बाहेर घ्यायची आहे प्लीज.
एक 2 मिनिटं थांबा, लवकरात लवकर आपण विकेल थोडीशी बाहेर घेऊया. कारण बघा एखादा स्ट्रोक जर त्या दिशेला गेला तर एखाद्या फिल्डरला ती अडचण होऊ शकते किंवा बॅडले काय होईल की ती जर तिथे आणला बॉल तर मात्र फलंदाजाला तो चौकार भेटू शकत नाहीये किंवा एखादा झेल जर उडला तो झेल घेण्याचा प्रयत्न एखादा खेळाडू करत असेल तर त्याला ती मात्र अडथळा निर्माण होऊ शकतो. होय, आम्ही सांगितलं त्यासाठीच आमचे पाहुणे तिकडे गेलेले आहेत विकेल काढण्यासाठी. परंतु धावा जर आपण पाहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त धावफलकावर 11. जिंकण्यास जे जिंकायचं असेल तर तुम्हाला नक्कीच मी असं म्हणेन की 4 षटकांमध्ये 40 धावांचा टप्पा ओलांडावा लागेल. एक सुस्थितीत आपला संघ तुम्हाला न्यावा लागेल, म्हणजे चांगलं टार्गेट सेट करावं लागेल आणि चांगल्या ध्येयाचं जर तुम्हाला जर ध्येय गाठायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पराक्रम दाखवावा लागेल, तुम्हाला कष्ट घ्यावा लागतील. आणि कष्ट आता मात्र सध्या मी म्हणेन करपेवाडी या संघाला मात्र बॅटीच्या माध्यमातून इथे पराक्रम दाखवावा लागेल. आणि पाहूया चेंडू जरूर लॉंगनच्या दिशेला, परंतु इथे झेल सुटला जातोय आणि बघा झेल सुटल्यानंतर मात्र 2 धावांचं जरूर इथे योगदान मिळतंय करपेवाडी संघाला आणि धाव संख्या नेऊन मात्र कोळेकरवाडी संघ खेळतो आणि इथे मात्र 2 धावांची पूर्तता होते त्यांच्यासाठी, अर्थात त्याच्या संघासाठी धावफलकावर 13 धावा. यावेळेला चांगला स्ट्रोक सजवला आपण पाहतो. डीप मिड विकेटला तिथे तैनात आहे, प्रोटेक्शन होतं. एकच धाव आरंभ कार्पेट स्ट्रोक, परंतु एकच धाव, एका धावावर समाधान. धावसंख्या असेल 14. कोळेकरवाडी हा संघ आपण पाहतोय प्रथमतः फलंदाजी करताना त्याच्या अपोजिट खेळतोय तो मात्र करपेवाडी संघ. पुन्हाचे एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय दीपक. पुल करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव जरूर मिळते. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतो, प्लंबिंग पाहायला मिळतंय थोडंसं कच्च्या क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा मात्र दोन्ही फलंदाजांनी उठवलाय. संवाद कॉल दिला आणि दुसऱ्या धावेसाठी चपाईने मात्र 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेने धावसंख्या 16. 16च्या आघारात 2 धावा. धावफलकावर आपण पाहतो स्ट्राईकवर आहे वैभववर मोठी दारोमदार आहे, कारण वैभवकडे ती क्षमता आहे, ते टॅलेंट आहे वैभवकडे आणि ती प्रतिभा त्याच्याकडे आहे. त्याला दाखवावं लागेल आपल्या या मैदानावर. आपल्या संघाला सुस्थितीत न्यायचा असेल तर मात्र त्याला चांगलं खेळ आपल्याला पेश करावा लागेल या मैदानावर. त्यावेळेला हवी चेंडू, परंतु रोमॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर तिथे बघता दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. थ्रो येईपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. रनिंग द बिटवीन विकेट क्रिकेटमध्ये फार महत्व समजलं जातं मित्रांनो आणि ते मात्र इथे काम केलंय वैभव आणि सतीश या दोघांनी. सतीश सुरुवातीला सलामीला आलाय, परंतु कमी मी असं म्हणेन 3 धावांवरच खेळतोय आणि काही चेंडू त्यांनी डॉट काढलेले आहेत. परंतु सध्या जर संघ चांगल्या स्थितीत नेवायचा असेल तर चौकार षटकाराची पूर्तता इथे करावा लागेल, ती म्हणजे वैभव आणि सतीशला. पुन्हा एकदा सतीश वैभवसाठी. यावेळेला हवे चेंडू, इथे झेल होता परंतु झेल पुन्हा एकदा हातातून सुटतोय. सकाळपासून आपण पाहतोय वारंवार झेल सोडले जात आहेत मित्रांनो. क्रिकेटच्या मध्ये क्षेत्ररक्षण म्हणजे फिल्डिंग किती महत्वाची असते ती मात्र नक्कीच या इनिंग्स नंतर मी तुम्हाला जरूर सांगेन. त्याचं विश्लेषण का सांगेन तर गरजेचं असतं, फिल्डिंग किती महत्वाची असते त्याची. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज दीपक तयार असेल सतीशसाठी. सतीशने मात्र चेंडू आपण पाहतो बॅकफुटवर गेला, पूल करण्याचा प्रयत्न केला परंतु असक्सेसफुल झालाय आणि इथे झेल देऊन बाद व्हावा लागतंय सतीशला. तंबूच्या आसऱ्याला जातोय सतीश. धावसंख्या आहे धाव फलकावर 19 धावांवर हा 3रा गडी बाद होतोय सतीशच्या माध्यमातून. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19. आता मात्र शेवटचा हाणामारीचे षटक आहे, निर्वाणीचे षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये मात्र आक्रमण चढवलं जाईल अपेक्षा जरूर करूया. तर स्ट्राईक वर आपण पाहणार आहोत वैभव आहे, ज्याला मी असं बडे थोडा सेट झालेला आहे हा बॅट्समॅन, परंतु नॉन स्ट्राईकला जो नवीन आता फलंदाज आताच आपल्या क्रीज मध्ये जातोय किंवा गेलाय तो म्हणजेच अक्षय. आणि गोलंदाजीसाठी 4थं षटक शेवटचं षटक घेऊन येतोय अजय उर्फ एजे डीजे.
यावेळेला मात्र अजयचा ते तररा चेंडू, परंतु एक धाव पाहूया. वाईड, येस अँड प्लस, एक अवांतर, दोन्ही अवांतर धाबा म्हणजे 1+1, एक बायच्या स्वरूपात येईल आणि एक मात्र वाईडच्या स्वरूपात, अशा 2 धावा ऍड होतील. 21 धावा धाव फलकावर. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या इनिंग्स मध्ये आणि आपण पाहतोय कोळेकरवाडी हा संघ फलंदाजी करताना पुन्हा एकदा स्वेर मारा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. 22 धावा. जेव्हा तुम्हाला गोलंदाजीसाठी तुम्हाला पाचारण केलं स्वाग ओव्हर मध्ये, डेथ ओव्हर मध्ये, जेव्हा तुम्हाला एखादा संघ नायक तुम्हाला पाचारण करतो, अशा वेळा त्या निर्णयाला सार्थक आपण कामगिरी केली पाहिजे. परंतु इथे बघा स्वेर मारा करतोय सातत्याने हा गोलंदाज अजय. यावेळेला चांगला मात्र चेंडूची फेक पाहायला मिळते, चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडू जरूर अवांतर फेकले होते, परंतु यावेळेला मात्र त्यांनी आत्ता मात्र लयामध्ये गोलंदाजी केली आणि विकेट ब्रश झाल्यानंतर चेंडू सरळ जातो यष्टांच्या मागे. किपरने मात्र कोणतीही चूक केली नाही आणि बघा इथे परतावं लागतं. इथे वैभवला त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सनी. परंतु धावसंख्येचा जर विचार केला तर 22 धावा सध्या स्थिरावलेल्या आहेत, परंतु गोलंदाजी चांगली केले यावेळेला. पहिल्या चेंडूची फेकर 2 चेंडू सातत्याने वाईड फेक केली होती अजयने. तदनंतर मात्र चांगलं पुनरागमन पाहायला मिळालं ते अजयच्या माध्यमातून. सनी डावखुरा फलंदाज, नवीन फलंदाज आहे. येणारे 5 चेंडू शिल्लक असेल या इनिंग्स मध्ये. 5 चेंडूंवर मात्र किती प्रहार केला जातोय, किती धावा अर्जित केल्या जातील हे नक्कीच येणारा काळ सांगेल. परंतु सध्या तरी मैदानामध्ये आपण पाहतोय पंचांना इथे एक्सरसाइज करण्याची मुभा मात्र जरूर मिळते. आणि दुपारच्या सत्रामध्ये 3रा वाईड या षटकामध्ये फेकतोय अजय. धावसंख्या आहे 23. लॉस ऑफ 4 विकेट्स. स्ट्रोक मोठा मारण्याचा प्रयत्न झाला सनीच्या माध्यमातून, परंतु इथे मात्र ब्रशला झाल्यानंतर चेंडू जातोय. आपण पाहतोय गली रिजन मध्ये. अच्छा, तिथे मात्र डीचे क्षेत्र आहे, त्यामुळे एकच धाव मिळेल. एका धावेने 24 धावा धाव फलकावर. सध्या मी असं म्हणेन वरचढ ठरला गोलंदाजीमध्ये. अर्थातच करपेवाडी संघ इथे गोलंदाजी करताना यावेळेला चांगली तेज तरार गोलंदाजी पाहायला मिळते. काही काळाच्या आत यष्ट्यांच्या मागे चेंडू किपरच्या हातात स्थिरावतोय, कोणती धाव मिळत नाहीये. बिंदी गेन काहीतरी कारणमंत्र देताना किंवा जाऊन सांगताना आपण पाहतोय अक्षय सनीला. डावखुरा सनी याला ऍडव्हान्टेज आहे. नॅचरली डावखुरी जे फलंदाज असतात त्यांना मोठे स्ट्रोक, परंतु मैदानामध्ये आपण पाहतोय वाईडचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. एक धाव पुन्हा ऍड होईल धाव फलकावर. 25 धावा सध्या धाव फलकावर आपण पाहतोय. 4थं षटक शेवटचं षटक आहे. येणारे काही चेंडू अजून शिल्लक आहेत. सध्या आपण पाहतो एक धाव जरूर मिळते, परंतु एकेरी दुहेरीने आपलं जे टार्गेट आपल्याला सेट करायचं आहे त्याच्या मात्र दिशेने वाटचाल करताना पाहत किंवा तसं जाता येणार नाहीये. कारण सध्या तरी धावावर अंकुश लगावले या गोलंदाजांनी. 4ही गोलंदाजांना मात्र मी नक्कीच त्यांना 26 धावा धाव फलकावर. आणि उर्वरित आता येणारे या अंतिम इनिंग्स मध्ये, अंतिम षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडूंमध्ये एखाद दुसरे 2 षटकार आले तर मात्र नक्कीच मी म्हणेन फायटेबल स्कोर होऊ शकतो. परंतु सध्या 26 धावा आहेत धाव फलकावर. पुन्हा एकदा बीट करून गेलाय बॅट्समनला आणि इथे यष्टांच्या मागे चोख काम बजावलंय. यष्टीचित करतोय सनी, बाद होतोय. शेवटचा बॉल असेल या इनिंग्स मध्ये. शेवटच्या बॉलवर किती धावा येत आहेत, परंतु सध्या धावा पाहिल्या तर 26 धावा. कोळेकरवाडी हा संघ इथे प्रथमतः फलंदाजी करताना आपण पाहतोय धावा फक्त 26 धाव फलकावर त्यांनी ऍड केलेले आहेत. शेवटचा चेंडू असेल या इनिंग्स मध्ये. किती धावा सेट करतायत हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. सध्या या थंडीच्या दिवसामध्ये मात्र थंड सामना पाहायला मिळतोय.
एक धाव जरूर मिळते. स्ट्रोक आपण पाहतोय. लॉंग ऑफला फिल्डिंग केलं जाते, क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात आणखी एक गडी बाद होतो. अक्षय आउट झालेला आहे, त्यामुळं 6 गडी बाद 27 धावा या पहिल्या इनिंग्स मध्ये अर्जित केलेल्या आहेत. अर्थातच कोळेकरवाडी या संघाने आणि 28 धावांचं एक सोपं लक्ष ठेवलेलं आहे, ते म्हणजे करपेवाडी संघासमोर. सन्माननीय आपल्या व्यासपीठावर प्रशांत वलम भाऊ यांचं इथे आगमन आपण पाहतो झालेलं आहे ऑलरेडी. तर सन्माननीय प्रशांत वलम भाऊ यांचा इथे सन्मान केला जातोय. यथोचित असा सन्मान त्यांचा केला जातो. अर्थातच आयोजक आपण पाहतो चांगलं चषक 2024 मध्ये आयोजक आहेत. बघा फटाक्याच्या गजरात त्यांचं नक्कीच इथे स्वागत केलं जातंय आणि त्यांचा यथोचित असा सन्मान सुद्धा मायेची शिवाल आणि सुगंधित पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. प्रशांत वलंब भाऊ यांचा इथे सन्मान केला जातोय. नक्कीच या स्पर्धेला त्यांची शुभाशीर्वाद लाभलेले आहेत आणि असाच आशीर्वाद येणाऱ्या अजून ज्या स्पर्धा असतील त्याच्यामध्ये नक्कीच लाभेल अशी अपेक्षा जरूर आपण करूया. परंतु त्यानंतर मात्र सचिन दादा सन्माननीय मंगेश वल्लम यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय आणि नक्कीच या स्पर्धेला त्यांनी शुभाशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थिती दाखवली. धन्यवाद सर, आपण आलात, आपला अमूल्य वेळ आमच्या या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आम्ही खरोखर आमच्या मनाच्या अंतःकरणापासून आम्ही आपले आभारी आहोत. तसेच सन्माननीय शरद पवार यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय. आयोजकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून पाहतोय तेच सचिन दादा आणि सुरेश पुजारी दादा खरोखर खूप कष्ट घेतली या स्पर्धेसाठी, स्पर्धा साकार होण्यासाठी. आणि मी म्हणेन आम्ही जिथे जिथे जातो समालोचन करण्यासाठी तिथे आयोजकांचे जे आयोजक असतात म्हणजे जे आयोजन केलेलं असतं ज्या आयोजकांच्या माध्यमातून खरं त्यांच्या मागे त्यांचे खूप कष्ट असतात. आपल्याला फक्त दिसतात 2 चेहरे किंवा 4 चेहरे, परंतु हे 2 चेहरे नाहीत, हे खूप मोठं आयोजन आहे त्यांच्या माध्यमातून. आणि खरोखर मी सचिन दादा आणि सुरेश दादा याला नक्कीच इथे त्यांना धन्यवाद देईल की एक चांगलं आयोजन आमच्या समोर ठेवलं. या स्पर्धेला चांगल्या पद्धतीने इथे आपण नक्कीच त्यांच्या बरोबर त्यांच्या जोडीला असलेले मित्र परिवार त्यांनी सुद्धा इथे खूप कष्ट घेतलेले आहेत या स्पर्धेसाठी. त्यांचा सुद्धा मी नक्कीच इथे आभार व्यक्त करतो. आणि ही स्पर्धा अजून दिवसेंदिवस उत्तरोत्तर चांगली होईल यात आपण शंका नाही आणि ती होईल याची मात्र आपण जरूर अपेक्षा करून मैदानात पुन्हा एकदा येऊया. मैदानात सामना सुरू होतोय. पहिला गोलंदाज आपण पाहतोय, स्ट्राईकवर मात्र फलंदाज राकेश, न स्ट्राईकला अमोल. गोलंदाजीसाठी अक्षय, पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला चेंडू. यावेळेला चेंडू उडवलाय, मागे काही नाही, प्रोटेक्शन नव्हतं, बॅकअप नव्हतं, सरळ उडवलाय चेंडू बरोबर बॉलर हेडच्या वरून आणि 4 धावांसाठी. सन्माननीय हरिबा जाधव यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातो आयोजकांच्या माध्यमातून. धन्यवाद जे पाहुणे उपस्थित राहिले आणि या स्पर्धेला आशीर्वाद दिले त्यांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. येऊया मैदानाच्या आत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, परंतु नाही, फक्त बघायची भूमिका घ्यावा लागली. त्या मिड विकेटचा जो डीप मिड विकेटला तैनात आहे त्या क्षेत्ररक्षकाला आपण जर विचार केला तर पॉवर प्लेचा मात्र फायदा उठवताना दिसतोय हा फलंदाज. मागच्या वेळेला राकेशचं एक खूप मोठं नाव आहे पाटण तालुक्यामध्ये, कारण कित्येक आपण पाहतोय अनिल, राजू असू दे किंवा आपण पाहतोय जसं मागच्या सामन्यामध्ये आपण श्रीकांतने सुद्धा
या सामन्यामध्ये चुरूर दाखवली या स्पर्धेमध्ये, तसे असे पाटण तालुक्यातले खूप असे मोठे बलाढ्य खेळाडू या स्पर्धेमध्ये आहेत आणि या स्पर्धेला हजेरी लावून जातात, आपली चुणूक दाखवून जातात. इथे मात्र एक धाव मिळते, एका धावेने धावसंख्या आहे 11च्या घरात. पुण्याच्या एकदा चांगला स्ट्रोक, गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु प्रोटेक्शन होतं कारण पॉवरप्लेचं षटक आहे. या षटकामध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतो सर्व खेळाडू तैनात आहेत. फक्त 3 जे खेळाडू आहेत ते मात्र 2 जे खेळाडू आहेत ते फक्त आउट ऑफ सर्कल, म्हणजे त्याच्या डीप मिड विकेट आपण पाहतो आणि एक नॉर्मलला. या वेळेला आपण पाहतो एकच धाव मिळेल, धावसंख्या आहे 13. आपण पाहतो वाईडिश पॉइल कव्हर्स आणि मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण तैनात आहे. या वेळेला मात्र एक धाव नाही मिळत आहे कारण इथे प्रोटेक्शन होतं. आपण पाहतोय 30 सर्कलच्या आतमध्ये ती फील केली गेली आणि त्यामुळे धावसंख्या आहे फक्त, म्हणजे बिंदी घेऊन गेली नंतर 13 धावा दाखल कव्हर. परंतु पहिल्या 2 चेंडूंवर एक चौकार आणि एक षटकार खेचल्यानंतर मी म्हणेन पुढच्या ज्या 4 चेंडूंवर फक्त 3 धावा खर्च केल्या, म्हणजे अक्षयने कमबॅक चांगलं केलं. परंतु सध्या मी असं म्हणेन जे पॉवर प्लेचे षटक आहे त्या षटकामध्ये 13 धावा जरूर खर्च त्याने केलेले आहेत आणि याचं श्रेय जाईल ते म्हणजेच राकेशला. राकेश एक मोठा खेळाडू आहे, जास्तीत जास्त स्ट्राईक त्याच्याकडे कशी येईल हे मात्र त्यांच्या सहकार्याने नक्कीच मी विनंती करतोय श्री आध्यात्मिक फायटर्स घोटील आणि त्रिमूर्ती सलतेवाडी या दोन्ही संघनायकांना माझी विनंती आहे, आपण लवकरात लवकर टॉस का बॉसच्या मंचावर यायचं आहे नाणेफेकीचं कॉल करण्यासाठी. सॉरी माफ करा, चिंतामणी 11 धामणी आणि श्री आध्यात्मिक फायटर्स घोटील असे 2 संघ ही लढत देतील. त्या दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. यावेळेला वाईडचा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून. दुसरं षटक मार्गस्थ आहे. राकेश सारखा तगडा खेळाडू क्रीजवर आहे. धावसंख्या 1 ने नक्कीच वाढेल, धाव फलकावर ऍड होईल, एक धावसंख्या असेल 14 बिनबाद. नो स्ट्राईकला अमोल, स्ट्राईकला राकेश. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय पप्पू, एकच धाव मिळेल. येस, बॅटच्या माध्यमातून ब्रेक झाल्यानंतर एकच धाव डीच्या स्वरूपात. टॉस साठी यायचं आहे. प्लीज मी परत एकदा विनंती करतो, चिंतामणी 11 धामणी आणि श्री आध्यात्मिक फायटर्स घोटील दोन्ही संघनायकाने टॉस का बॉसच्या मंचावर यायचं आहे नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. ही शेवटची विनंती आहे. यावेळेला राकेश सारखा खेळाडूला थांबून ठेवलं, डांबून ठेवलं, बांधून ठेवलं या गोलंदाजाने. गोलंदाज पप्पू चांगली गोलंदाजी करतोय. गुल्लेंचाच बॉल आणि त्याला मात्र बघ्याची भूमिका घ्यावी लागली. फक्त आडेबॅटने अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र सक्सेस झालाय, परंतु डीच्या झोन मध्ये जातोय चेंडू, त्यामुळे एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या 16 धावा धावफलकावर आपण पाहतोय, बिनबाद 16. परंतु कुठेतरी अंकुश लगावण्याचं काम मात्र या पप्पूने केलेलं आहे आणि हे गरजेचं आहे. कारण तुम्ही जेव्हा मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळता किंवा मोठ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही एक सामना जिंकून पुढे येता, तुम्हाला आणखी त्याच्यापेक्षा जी मागच्या सामन्यामध्ये जी कामगिरी केली त्याच्यापेक्षा उत्तमोत्तम कामगिरी तुम्हाला या सामन्यामध्ये करावं लागेल. हो, चांगली गोलंदाजी बघा, फक्त थांबण्याची म्हणजे थांबून ठेवण्याची कामगिरी करावंच लागते फक्त, आणि केली ती मात्र या गोलंदाजाने, आणि थांबून ठेवले ते राकेशला. परंतु इथे लेगबायचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 17च्या घरात. परंतु सुरुवात जशी 2 चेंडूंवर आक्रमक झाली होती सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, तदनंतर मात्र कुठेतरी अंकुश लगावण्याचं काम या दोन्ही गोलंदाजांनी केले, अक्षय आणि पप्पूने. चेंडू चांगला आहे, तेच दरार अपील केला जाईल, परंतु पंचांचा निर्णय काही येईल का माहीत नाही. परंतु इथे मात्र एक धाव जरूर मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? दोन धावा मिळतात. ओव्हर
थ्रोच्या माध्यमातून 2 धावा. येस, 2 धावेने धावफलक सरसावेल. 19च्या घरात 19 धावा. बिनबाद 19. अमोल स्ट्राईकवर आहे. शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवर पाहूया एकच धाव मिळते डीच्या स्वरूपात. बॅटला ब्रेक झाल्यानंतर यष्टींच्या बागे जातोय चेंडू, त्यामुळे एका धावेने धावसंख्या 20. म्हणजे आता मात्र सरासरी आली ती 10ची. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा, 20 धावा आणि 10च्या सरासरीने ते धावा अर्जित केलेल्या आहेत. आता मात्र आपण पाहतोय नवीन गोलंदाज तिसरे षटक हाताळण्यासाठी मंगेश, परंतु यावेळेला डिफेंड करावं लागतील. त्या 12 चेंडूंमध्ये 8 धावा. पाहूया मंगेश कशी गोलंदाजी करतोय, आपल्या संघाला तारणहार ठरतोय का? कारण 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. अक्षय सारखा फलंदाज आहे, मैदानाच्या आतमध्ये स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय, परंतु इथे प्रोटेक्शन होतं, फील करतोय. फेक करेपर्यंत मात्र 1 धाव मिळेल. 21 धावा धावफलकावर येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता. यावेळेला आपण पाहतोय काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आणि अमोलला मात्र परतावं लागेल. अमोल बाद होतोय. तर क्रॉस झाल्यानंतर आपण पाहतोय कारण क्रीज मध्ये राकेश पोचला होता, त्यामुळं अमोलला इथे बाद दिले गेले पंचांनी. पहिला आदरा बसतोय, पहिला धक्का 21 धावांवर. धावसंख्या आहे 21. आता मात्र 10 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज उमेश. यावेळेला आपण पाहतो स्ट्राईकवर आहे उमेश, नो स्ट्राईकला उमेश आणि स्ट्राईकवर राकेश. 21 धावा, 21. 7 धावांची आवश्यकता. 7 धावा 10 चेंडूंमध्ये 7. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक, 7 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला आपण पाहतोय अक्षयच्या बॅटमधून राकेशच्या बॅटमधून येतोय 1 धावेचा फटका. 1 धावेने धावसंख्या 22च्या घरात. राकेश जोपर्यंत फलंदाजीसाठी म्हणजे क्रीजवर आहे तोपर्यंत समोरच्या नक्की धडकणे तेज असतील बॉलरचे आणि फिल्डरचे, कारण हा फलंदाज जो आहे मोठमोठे फटके मारण्यात तरबेज आहे. त्यामुळं तो जोपर्यंत स्ट्राईकवर आहे तोपर्यंत मात्र मी असं म्हणेन सामना जरूर यांच्या बाजूने असेल. अर्थातच कर्पेवाडीकडून कर्पेवाडी संघ हा इथे आपण चेस करताना पाहतोय. 28 धावांचं लक्ष होतं आणि तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या आहे धावफलकावर सध्या 22. फक्त जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये. स्ट्रोक चांगला आहे, मागे कोणी नसल्यामुळे चेंडू होईल फरार. अर्थातच भेदून जातोय सीमारेषेला. 4 धावांसाठी चौकार. आता मात्र जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. सर ते दगडाला आणला पण तो कोण नव्हता. 2 धावा दिले. चला ठीक आहे. 2 धावा पंचांनी आमच्याकडे डिसिजन येतो 2 धावांसाठी. रत्नाकर 2 धावा ना.
ओके, थँक्यू सर. तर 2 धावा म्हणजे आता जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता असेल. येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यास काय रे भाऊ, मला वाट नव्हती माझी. येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता. येणारे 8 चेंडू 4 धावांची आवश्यकता हवेत, परंतु डिफिकल्ट कॅच जाईल घेणं कारण तिच्या झोन मध्ये जातोय चेंडू, त्यामुळे 1 धाव होईल. आता जिंकण्यासाठी 7 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता. उमेश आपण पाहतोय स्ट्राईकवर आहे. एक चांगला स्ट्रोक मारला होता त्यांनी पॉईंटच्या दिशेला, परंतु त्याचं बॅड लक बरोबर दिशेला म्हणजे बाउंड्री लाईनच्या दिशेला चेंडू गेला होता. थोडासा त्याचा बॅड लक म्हणजे तिथे दगड असल्यामुळे तो चेंडू अडला गेला, परंतु इथे मात्र पंचांनी सांगितलं की 2च धावा. येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता उमेशसाठी. हा स्ट्रोक चांगला आहे. फिल्डिंगचा प्रयत्न जरूर झाले होते चांगले, परंतु इथे नाही थांबवू शकला नाहीये ते फिल्डर, परंतु 1 धाव जरूर घेतली जाते. आता मात्र जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. परंतु कधी कधी बघा मित्रांनो, 6 चेंडूंमध्ये कधी कधी 36 धावा सुद्धा केल्या जातात, परंतु 6 चेंडूंमध्ये कधी कधी 6 धावा होणं सुद्धा मुश्किल होतं. यावेळेला 2 धावांची जरूर आवश्यकता आहे, परंतु किती रोखून धरण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा तो यशस्वी होईल का, याचं मात्र उत्तर जरूर या 6 चेंडूंमध्ये मिळेल. सव्वीस धावा धाफळकर आपण पाहतोय. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज आपण पाहणार आहोत. बदल होईल. 4था गोलंदाज सतीश येईल गोलंदाजी मार्कवर. आणि आता मात्र मी असं म्हणेन औपचारिकता बाकी आहे, परंतु क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू पडेपर्यंत कोणतेही भाष्य करणं चुकीचं ठरेल, कारण कित्येक चमत्कार या क्रिकेटच्या विश्वामध्ये घडलेले आहेत. आपण पाहतोय 6 चेंडूंमध्ये 36 धावा सुद्धा केलेल्या आहेत आणि 6 चेंडूंमध्ये कधी कधी 2 धावा किंवा 3 धावा सुद्धा करणं मुश्किल केलेले आहेत गोलंदाजाने. यावेळेला हा गोलंदाज कसा पराक्रम करतोय, आपल्या संघाला हा तारणार ठरतोय का, आपल्या देवदूतासाठी आपल्या संघासाठी आलाय का, हे पाहणं गरजेचं असेल. की फलंदाज जो उमेश स्ट्राईकवर आहे तो आपल्या संघाला 2 धावांचं एक थोडंसं छोटं मी असं बनेन 6 चेंडूंमध्ये लक्ष आहे, परंतु ते पार करतोय का, अचीव करतोय का हे लक्ष 28 धावांचं, हे पाहणं गरजेचं आहे. सतीश उमेश यावेळेला बघा कोणतेही दडपण नाही आहे उमेशवर. उमेशने त्याला माहीत आहे मला सामना फिनिश करायचा आहे. 2 धावांचं एक सोपं लक्ष आहे माझ्याकडे चेंडू शिल्लक आहेत, मला कोणतीही हडबडाट, कोणतीही घबराट, कोणतेही दडपण घ्यायचं नाहीये. पुश केला फक्त फाईनलीगच्या दिशेला 1 धाव मिळते. 1 धावेने आता मात्र 27 धावा, 1 धावाची आवश्यकता येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये. यावेळेला स्ट्रोक चांगला सजवलाय, माहित आहे कव्हर्स मध्ये कोणीच नाही आणि स्ट्रोकने मात्र आपण पाहतो 1 बाउन्स इमारीच्या पलीकडे जातोय चौकार. विजय ठरतोय तो जय भवानी करपेवाडी हा संघ. पुढच्या फेरीमध्ये तो प्रवेश करतोय. अभिनंदन असेल या संघाचं. परंतु पार्टिसिपेट केलेला कोळेकरवाडी या संघाला सुद्धा आपण नेक्स्ट पुढच्या स्पर्धेला शुभेच्छा देऊया. परंतु हार्ड लक असं त्याला मी नक्कीच म्हणेन. चांगला खेळ तुम्ही पण पेश केला त्या